नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आपला योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. मराठीतील काही प्रेरणादायी कथा आहेत ज्यात स्वामी विवेकानंदांनी वैतागलेल्या तरुणाला दिलेला सल्ला आहे. तसेच एका वडील आणि मुलांच्या वादळात अडकलेल्या जहाजाची गोष्ट आहे. या कथा जीवनातील ध्येय, यश आणि संकटावर मात करण्याच्या महत्त्वावर जोर देतात. स्वामी विवेकानंदांची गोष्ट. एक तरुण स्वामी विवेकानंदांकडे जातो आणि सांगतो की शिक्षण घेऊनही त्याला यश मिळत नाही. स्वामीजी त्याला सांगतात की त्याचे यश त्याच्या आसपासच आहे. त्याला योग्य मार्ग दाखवतात. या कथेतून हे शिकायला मिळते की यश मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या आजूबाजूच्या संधी आणि साधनांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. वडील आणि मुलाची गोष्ट. एक वडील आणि मुलगा जहाजातून प्रवास करत असताना वादळात सापडतात आणि एका निर्जन बेटावर पोहोचतात. मुलाने देवाची प्रार्थना केली की त्याला भूक लागली आहे आणि त्याला काहीतरी खायला मिळावे. त्याच क्षणी बेटावर फळांची झाडे उगवतात, ज्यामुळे त्यांची भूक भागते. या कथेतून हे शिकायला मिळते की आपण योग्य मार्गाने प्रयत्न करत राहिल्यास आणि सकारात्मक विचार ठेवल्यास यश नक्कीच मिळते. हार न मानण्याची गोष्ट. एक हंगेरियन खेळाडू ज्याचे नाव कसोलिताकास होते, त्याने आपल्या दोन्ही हाताच्या दुखापतीनंतरही हार मानली नाही. त्याने आपल्या एका हाताने नेमबाजीचा सराव केला आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. ही गोष्ट आपल्याला शिकवते की कोणत्याही परिस्थितीत हार न मानता प्रयत्न करत राहिल्यास आपण आपल्या ध्येयावर नक्कीच विजय मिळवू शकतो. अशा प्रकारे जीवनातील ध्येय, यश आणि संकटावर मात करण्याच्या महत्त्वावर जोर देण्यासाठी आपण या 3 गोष्टी पाहिल्या. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.